आज मी तुम्हाला फ्रेश वाटाण्यापासून मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण वाटाणे टाकून घेऊया। त्यात टाकायची छोटा अर्धा चमचा आपण टाकायची साखर, त्यात टाकायचे थोडंसं एकदम मीठ आणि ह्याला काय करायचं आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आपले वाटाणे शिजतात तोपर्यंत आपण हे एक वाटण करून घेऊया। त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 मिरच्या घेतल्या त्या तिखटवाल्या, 6 पाकळ्या लसणाच्या आणि एकदम पातळ तुकडे करून अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता हे काय करणार आहे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा चाळणीमध्ये ना माझ्याकडे वाटाणे होते, फ्रोझन वाटाणे, ते मी गेल्या वर्षी स्टोर करून ठेवलेले आहेत, ते पण मी घेतलेले आहेत। पण ह्या रेसिपीसाठी पूर्ण फ्रेशच पाहिजेत। तर हे बघा हे फ्रेश आहेत आणि हे फ्रोझन आहेत, म्हणजे मी साठवून ठेवलेले घरचे आहेत, विकतचे नाहीत। आता हे पण मी गाळून घेणार आहे। ह्यांना पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला चॉपरला बारीक करून घ्यायचं। जर चॉपर नसेल का नाही तर तुम्ही वाटीनं किंवा ग्लासनं असं दाबलं तरी सुद्धा ह्याची पेस्ट होते। चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेले आहेत। पॅन ठेवला बघा गरम करायला, त्याच्यामध्ये पहिलं थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा एवढा मी बटर टाकून घेणार आहे आणि बटर आपण वितळून घेऊया। छोटा अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, जिरं पहिलं चांगलं भाजून घेऊया आपण। छोट्या आकाराचा बघा कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक, आणि हा कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये हे जे वाटण करून घेतलेलं हे टाकून घेऊया सगळं आणि ह्याला पण आपण 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं। त्यात टाकायचं आता हे आपले वाटाणे। आता हे काय करायचं 1 मिनिटभर फक्त ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकणार आहे आमचूर पावडर एकदम थोडीशी टाकलेली आहे, छोटा अर्धा चमचाला पण कमी, चाट मसाला छोटा अर्धा चमचाला पण कमी टाकलेला आहे। आता हे सगळं पहिलं मी मिक्स करून घेते। त्यात टाकणार आहे छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 मुठभर कोथिंबीर, थोडीशी टाकणार आहे मी मिरची पावडर। आता हे काय करणार 1 मिनिटभर फक्त बारीक गॅसवर मी परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये काय करायचं एकदम थोडंसं आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे, हलवून घेऊया आणि हे काय करायचं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। काढून घेतलेलं आहे आणि परत पॅन बघा धुवून मी गरम करत ठेवलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल आणि तेल गरम होऊन देऊया। तेल घेतलेलं आहे बघा सगळीकडे पसरून, त्यात टाकणार आहे मी एवढा बटर। आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला माहिती आहे का, लगेच असे पाव टाकायचे आहेत, गरम करून घ्यायचे आहेत बघा हलकेसे। मस्त असं बघा दोन्ही साईडून भाजून घेतलेला आहे। आता आपण खाली काढून घेऊया। त्याच्यावर टाकायचं आपल्याला थोडंसं असं टोमॅटो सॉस। ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण बनवलं होतं का नाही वाटाण्याचं, हे टाकून घ्यायचं। ठेवून घेतलेलं आहे बघा, चांगलं दाबून दाबून असं ठेवलेलं आहे। आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचे चीज। तर अशा पद्धतीने बघा फ्रेश वाटाण्यापासून तुम्हाला मी एक अशी पावाची रेसिपी बनवून दाखवलेली आहे।